ग्रामीण भागातील उत्पादक, महिला बचत गट आणि लघु उद्योजकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देत ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्याच्या उद्देशाने कणकवली पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पनपनचा सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, बीडीओ अरुण चव्हाण, सर्व पंचा सदस्य, जीपी सदस्य तसे बाजार परिसरात मोठ्या संख्येने नागरिक, महिला बचत गटांच्या सदस्य, शेतकरी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। उद्घाटनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी विविध स्टॉल्सना भेट देत ग्रामीण भागातील महिलांनी आणि स्थानिक उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी केली। गावागावांतून आणलेल्या घरगुती खाद्यपदार्थ, मसाले, लोणची, पापड, सेंद्रिय उत्पादने, काजू प्रक्रिया उत्पादने, हस्तकला साहित्य तसेच पारंपरिक ग्रामीण उत्पादनांचे त्यांनी कौतुक केले। यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामीण भागातील महिला आणि शेतकरी हे स्थानिक अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगितले। ग्रामीण भागात तयार होणाऱ्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध झाल्यास स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळते आणि गावांचा आर्थिक विकास अधिक वेगाने होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले। शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिला बचत गट, स्वयंरोजगार उपक्रम आणि ग्रामीण उद्योगांना अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले। कणकवली तालुक्यातील विविध खेड्यापाड्यांमधून आलेल्या महिला उद्योजिकांनी या बाजारात उत्साहाने सहभाग नोंदविला। स्वतःच्या हाताने तयार केलेल्या उत्पादनांची विक्री थेट खरेदीला करण्याची संधी मिळाल्याने महिलांमध्ये समाधानाचे वातावरण होते। बाजाराला उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने अनेक स्टॉल्सवर खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली। गावठी आठवडा बाजार हा केवळ विक्रीचा उपक्रम नसून ग्रामीण उत्पादकांना प्रोत्साहन देणारे प्रभावी व्यासपीठ असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याबरोबरच ग्रामीण भागातील कौशल्य, गुणवत्ता आणि उद्योजकतेला नवे दालन उघडीन देण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले। कणकवली पंचायत समितीच्या या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागातील उत्पादनांना थेट ग्राहक मिळत असे असून महिला बचत गटांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे। त्यामुळे गावठी आठवडा बाजार ग्रामीण अर्थकारणाला नवी गती देणारा आणि आत्मनिर्भर गावांच्या संकल्पनेला बळकटी देणारा उपक्रम ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिक आणि सहभागी उत्पादकांकडून व्यक्त करण्यात आली। सर, काही दिवस कोरोनामुळे थांबलेला गावठी बाजार आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार आमचे नेते आदरणीय राणेसाहेबांचे हा मुख्य संकल्पना आहे की गावठी आठवडा बाजार हा पंचायत समिती कणकवली किंवा जिल्ह्यातल्या सगळ्याच पंचायत समितींनी पुढाकार घेऊन गावठी आठवडा बाजार सुरू करावा। त्याच दृष्टिकोनातून जेव्हा आमच्या साटम मॅडम सभापती होत्या कणकवलीच्या कोरोना आणि ह्या काळानंतर अगोदर, तेव्हा त्यांनी हा विषय सुरू केलेला होता। आता त्या पूर्ण एकत्रित गॅपनंतर परत एकदा आमचे सभापती वाळके मॅडम, उपसभापती सावंत यांनी सगळ्यांनी मिळून परत एकदा आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून या गावठी आठवडा बाजारच्या सर्वच आमच्या माता भगिनींना आज एक व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे, बाजार तयार करून दिलेला आहे। हा सातत्यपूर्ण आता कणकवलीकरांच्या सेवेसाठी सुरू राहील। सर, कशा प्रकारचं ग्रामीण अर्थकारण यामुळे वजार आहे? बघा, शेवटी ग्रामीण अर्थकारणावरच जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढण्याची संधी असते आणि म्हणून या गावठी आठवडा बाजारपेठाला जेव्हा आपण एक व्यासपीठ निर्माण करतो, जास्तीत जास्त ग्राहकांच्या जवळ जेव्हा हे लोकांना घेऊन जातो आणि ह्यांच्याकडे असलेले पदार्थ हे आरोग्यदायी पण असतात, म्हणून एकंदरीत ग्राहक आणि बाजारपेठ यांच्यामध्ये दरी कमी करण्याचं काम आमच्या पंचायत समिती कणकवलीने केलेलं आहे। चला, थँक्यू।
बाबा तू बाराचो पुरव समान पुरव खंडाचो अधिकारी बेव पान महाराष्ट्र चतुर्षमा मर्याद मूळ मिराज कांड बघ या तुझ्या भूमिदास हैसर गावठी बाजाराचं उद्घाटन करता असो ह्याच्या पूर्वी 5-7 वर्षापूर्वी थोरले राणेसाहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होता परंतु जगावरील वैश्विक संकटात कोरोना सारख्या काळात काय कारणाने हो बाजार थांबलेला होतो परंतु तरी सुद्धा आज पुन्हा आज ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या माणसाची ओळख असा की जयजना माती हात लावले आणि त्याचा सोना केल्या अशा माणसाच्या हस्ते आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचा पुनश्च उद्घाटन करता असो आज तुझी तू समज घे बारामताची समज घाल तुझे कत्कार मतकार बाळेकार एका घाटीकडे घे 12 तळाचे 12 चाळे एकत्र कर आज ह्या काय भूमीचे 8 दिशाचे 8 शिंदडे असत त्यांच्या घाटीकडे घे तुझ्या सत्काराला असलेल्या देवतांचा यज्ञनित कर आज ह्या बाजारात येणाऱ्या शेतकऱ्याचा जो काय माल असा जातर तळाला तिळकुट असा वैनात कुठला बेतकुटाचा आज वरी नाचणी कुळीत उडीत असतील आज झपाखाली वाढवलेलो कोंबडा असतात कोंबड्याची कवटा असतील त्या भरभरून गिरायक येऊ वया आज जो काय बाजार भरवतो तो बघल्यानंतर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात त्याचं अनुकरण होऊन तालुक्यात अशा प्रकारचे बाजार भरावे आणि यो जो काय तुझा जिल्हा सिंधुदुर्ग असा तो पर्यटन जिल्हा असा या पर्यटनासाठी येणारो पुण्या मुंबईतलो दिल्ली नागपूर तो येणारो हैदरलो पर्यटक ह्या बाजारात येऊ अशा प्रकारची गर्दी उसळामुळी आणि ह्या बाजाराचा नावलौकिक अगदी समुद्राच्या काठापासून घाटाच्या माथापर्यंत झळका व्हाया अशा प्रकारचा गरीत कर आणि असलेल्यांची सगळ्यांची रखवाली करणे बराता करणे माझ्या बापाशी होय महाराजा आमदार वर्ष झाल्यानंतर मान्य सभापती महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नारळ मी आदरणीय नामदार नितेश राणे साहेब पालकमंत्री सिंधुदुर्ग यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण आज या ठिकाणी गावठी बाजाराचं उद्घाटन करत आहोत धन्यवाद सर. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला